2022 या स्पर्धेसाठी मोठाचं योगदान, भव्य दिव्य अशी स्पर्धा. या स्पर्धेत 32 संघांनी सहभाग दाखवला. या 32 संघातील जर आपण पाहिलं तर 2 गट आतापर्यंत पार पडलेत, म्हणजे 16 संघ. यातून आपण 2 संघ या लोकनेता चषकामध्ये नाव कोरलंय. पहिल्या गटातून जर आपण पाहिलं तर बालेगर संघाने नाव कोरलं, तर दुसऱ्या गटातून जर आपण पाहिलं तर पिंपरी संघाने नाव कोरलं. या तिसऱ्या गटाला सुरुवात झाली, पहिला सामना पार पडला. या पहिल्या सामन्यामध्ये महाती संघाने विजय प्राप्त केला आणि आपलं वर्ष जो मात्र कायम ठेवताना या स्पर्धेमधील. आणि या दुसरा सामना रंगतोय खर्शी 12 मध्ये वर्सेस चोरंबे. तर सामना सुरुवात करा, पंचांना विनंती करतो. तर चला, सर्व प्रेक्षकांना, सर्व मान्यवरांना, येथे जमलेल्या सर्व खेळाडूंना इथे मात्र सुरुवात होत आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय खर्शी संघाकडून निलेश. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतोय. चोरंबे संघाकडून ओपनरचे फलंदाज अनिल आणि ओमकारची जोडी मैदानामध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतोय या निलेशला. पहिला चेंडू. इथं मात्र काय केलंय, आतापर्यंत जर आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूचं नाव मात्र जातंय. पहिल्या चेंडूवरती आक्रमकता स्वीकारताना पाहतोय. खातं मात्र 4 धावेने खोलताना पाहतोय. प्रत्येक खेळाडू हा 4 धावेने आपलं खातं खोलताना पाहतोय. तोच खेळाडू इथं मात्र चोरंबे संघाचा ओमकारनं तेच केलं. इथं 4 धावेने खातं खोललं. सुरुवात मात्र चांगल्या पद्धतीने केली. पहिल्या चेंडूवरती आक्रमकता घेतली. मिड विकेटमधून चेंडू झाला फरार. 4 धावांसाठी येतो ह्या चौकार. पाच समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या रिजन मध्ये 1 बाउन्स चेंडू येतोय. सीमारेषे पार येतोय चौकार. पहा, जर आपण पाठीमागच्या मॅच कडे जर पाहिलं तर माते संघाचा विलास हा ओपनिंग साठी आला होता. सुरुवात त्याने चौकाराने केली होती. पहिला चौकार खेचला होता. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा अंकित केल्या होत्या. पण इथं मात्र या ओमकारनं काय केलंय, लगातार 2 चेंडू सीमारेषे पार दाडलेले आहेत आणि 8 धावींवरती खेळताना पाहतो या ओमकारला. अकुट टप्प्याचा चेंडू. इथं मात्र काय घडलं, दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा नकारात्मक चेंडू पंचांकडून अतिरिक्त धावेची भर पडताना पाहायला मिळते. धावफलक मात्र पुढे सरकतंय 9 या आकड्यांवरती. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुन्हा गोलंदाज आपल्या गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहतो या निलेशला. पाय तर मात्र काय केलं या ओमकारनं, चेंडू विरकावून दिलाय. सीमारेषे पार लोकांच्या दिशेला येतोय हा षटकार. चांगली फलंदाजीची लाईन दाखवताना पाहतो या ओमकारला. चांगला खेळ करून दाखवतोय आपल्या संघासाठी. वैयक्तिक जर पाहिलं तर आपल्या या 14 या आकडेवरती खेळताना पाहतोय. 3 चेंडूंचा सामना केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती येतोय चौकार, तिसऱ्या चेंडूवरती आक्रमकता स्वीकारली, येतोय षटकार. म्हणजे चांगल्या पद्धतीने खेळ करताना पाहतो या ओमकारला. मोठी धावसंख्या, उच्चांक स्कोर करण्याच्या प्रयत्नात दिसतोय हा ओमकार. आतापर्यंत 14 धावा आपल्या बॅटमधून निघाल्यात. संघाची धावसंख्या मात्र 14 या आकड्यावरती नेऊन ठेवली. 15 या आकड्यावरती नेऊन ठेवले. आता मात्र गोलंदाज सफल होताना पाहतोय. आणि एक धाव अंकित करतोय. नक्कीच चांगला अनुभवाप्रमाणे फलंदाजी केली या ओमकारनं. तंत्रशुद्ध अशी फलंदाजी केली. कुठेतरी
आपल्याला चेंडू आपल्या आवाक्याच्या बाहेर दिसतोय. मग रक्षात्मक खेळ केला, एक धाव अंकित केली आणि येणारा चेंडू खेळण्यासाठी या अनिलला बाबाला मात्र आमंत्रित केलं या ओमकारनं. निलेश गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. पाहिलं मात्र काय केलंय, नकारात्मक चेंडू पंच वळले तर अतिरिक्त चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहतोय. आतापर्यंत 2 अतिरिक्त चेंडू निलेशच्या गोलंदाजीमध्ये निघताना पाहिले तर, आणि या एक धावेच्या भरीनंतर जर आपण पाहिलं तर 17 या आकड्यावरती जाऊन थांबतंय.
सागर निघतोय हॅट्रिकच्या उंबरड्यावरती. पहा मात्र इथं हवेत चेंडू, इथं मात्र झेल सुटतोय, जीवदान मिळतंय. अमोलकडून चूक झाली. सागरची हॅट्रिक मात्र चान्स हुकला. इथं झेल घेण्याचा प्रयत्न चांगला होता, टिपण्याचा प्रयत्न केला, पण या फलंदाजाला जीवदान मिळालं चेतन्याला. आणि नक्कीच एक धावीची भर पडते. एक धावीच्या भरीनंतर धावफलक मात्र 35 या आकड्यावरती जाते. 34 या आकड्यावरती कुठेतरी या चौरंबे संघाला अडखळ आला होता, पण कुठेतरी या 34 आकड्यातून पुढे पदार्पण केलं. बा इथं मात्र लॉंग ऑन मध्ये गेलेला चेंडू, चेंडूवरती एकेरी धावेमध्ये पदार्पण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच घडताना पाहतोय आणि 2 धावा अंकित. मयूर आणि चैतन्याची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते आणि नक्कीच आपल्या ओपनर जोडी परतीच्या दिशेने गेलेली पाहायला मिळाली. अनिल आणि ओमकारची जोडी 34 धावांची पार्टनरशिप मात्र या आपल्या संघासाठी देऊन परतीच्या दिशेने लगातार बॅक टू बॅक पॅव्हलिनच्या दिशेला जाताना पाहिला. पण या सागरनं चांगल्या पद्धतीनं षटक हाताळलं. कुठेतरी धावसंख्या रोखली, असं वाटत होतं की धावसंख्या मोठे उभारू शकतो, पण या षटकामध्ये अंकुर लागला, धावगती रोखली गेली. खेळ इथं मात्र संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 37. नवीन गोलंदाज किरणची वर्णी लागते. 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन येतोय. जर आपण पाहिलं तर फाईन लेगला क्षेत्ररक्षण करत होता हा मिड ऑफच्या दिशेने गेलेला चैतन्य 2 धावा अंकित करतोय. आणि काय इथं घडलंय, धावचीत या स्वरूपात बाद होताना पाहतोय. कुठेतरी आपला रनअप चुकला, धावचीत या स्वरूपात बाद होऊन परतताना दिसतोय हा चैतन्य. मोठी खेळी करू शकला असता, पण येणाऱ्या धावगतीवरती लोकरी धावचीत बाद होऊन परतीच्या दिशेने चाललाय हा चैतन्य. म्हणजे जर आपण पाहिलं तर 34 धावसंख्येवरती पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं, पण 37 आकड्यावरती 3ऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. आणि नवीन फलंदाज दाखल होताना पाहतोय रोनित. पाचव्या क्रमांकावरचा हा फलंदाज आपण पाहतोय रोनित मैदानामध्ये 4थ्या क्रमांकाचं षटक हाताळताना पाहतोय. या किरणला सामना करण्यासाठी सज्ज होताना पाहतोय. 38 या धावसंख्येवरती धावफलक जातोय. किरण निघतोय गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला असेल रोनित. हवे चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय आणि यष्टीरक्षक मात्र इथं मात्र चूक करत नाही. आणि या रोनीची खेळी मात्र संपुष्टात आणताना पाहतोय. किरणला जर आपण पाहिलं तर एक धावचीत या स्वरूपात आणि एक झेल मात्र चांगला टिपला यष्टीरक्षक अमोल यानं. आणि या रोनीची खेळी 0 या धावसंख्येवरती परतीच्या दिशेने पाठवण्याचं काम मात्र या किरणनं केलंय. 38 या धावसंख्येवरती 4थ्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. सहाव्या क्रमांकासाठी उतरताना पाहतो या आकाशला. पडझड थांबवण्यासाठी मैदानामध्ये आगमन करताना पाहतो या आकाशला. किरण निघतोय गोलंदाजीसाठी. चांगल्या प्रकारे जर आपण पाहिलं तर 3रं षटक हाताळलं होतं या सागरनं. चांगल्या प्रकारे षटक हाताळलं, धावगती रोखली, कोणत्याही प्रकारे धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला नाही. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धावेमध्ये पदार्पण होताना पाहतोय आणि कुठेतरी या जोडीला मोठी धावसंख्या ओव्हरण्याचा प्रयत्न करावा लागेल. उर्वरित चेंडूंमध्ये 1 धावीची भर पडली. धावफलक पुढे सरकलंय 39 या आकड्यावरती.
किरण निघतोय गोलंदाजीसाठी. पाहिजे मात्र काय कव्हर क्षेत्राच्या पॉइंट मधून गेलेला हा चेंडू, चेंडू जातोय सीमा रेषेलगत आणि नक्कीच इथं पंचांच्या इशाऱ्याची वाट मात्र पाहावी. पंचांनी इशारा दिलाय 4 चौकार येतोय इथं आणि नक्कीच आकाशच्या बॅटमधून हा चौकार निघतोय. जर आपण पाहिलं तर प्रत्येक फलंदाज पहिल्या चेंडूवरती चौकार खेळून आपलं खातं खोलतोय, त्याच्यामध्ये ही गिनती होती या आकाशची. पहिल्या चेंडूवरती 4 धावा घेतोय आणि या 4 धाव्यांच्या भरीनंतर धावफलक जाऊन 43 या आकड्यावरती जाऊन थांबतंय. म्हणजे कुठेतरी आपली धावगती रोखली होती, याचा वाढवण्याचा प्रयत्न आकाशने केला. 6व्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी उतरला हा आकाश. किरण निघतोय गोलंदाजीसाठी. पहा इथं कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. अतिरिक्त धाव, व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि 44 या आकड्यावरती जाऊन थांबतोय चोरंबे संघ. चांगल्या प्रकारे रोखून ठेवलं होतं गोलंदाजांनी. पहा इथं मात्र बॅटची काढा घेतली. लॉंग ऑफ रिजन मध्ये गेलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक फील्ड करतोय आणि दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करताना पाहतोय. 2 धावेंच्या भरेनंतर धावफलक मात्र 46 या आकड्यावरती जाऊन थांबलंय. म्हणजे कुठेतरी चौकार आल्यानंतर एकेरी दुहेरी धावामध्ये चेंडू जाताना पाहतोय. समोरच्या दिशेने लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहतोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाताना चेंडू. इथं मात्र काय घडवलंय, एसटी रक्षकाच्या हातामध्ये चूक घडली आणि इथं मात्र 1 धाव अंकित झाली. आता पाहूया या चुकीवरती किती धावा मिळत आहेत आणि नक्कीच 3 धावा अंकित करतायत. 3 धावींची भर पडते. 3 धावींच्या भरीनंतर धावफलक मात्र पुढे सरकलंय 49 या आकड्यावरती. चला बॅटची पूर्तता करा जरा. चला खूप वेळ घेऊ नका. गोलंदाज निघतोय विशाल. दुसऱ्या क्रमांकाचं षटक फेकलं होतं या विशालनं. क्षेत्ररक्षक तैनात होतोय तोपर्यंत चेंडू होतोय फरार. येतोय हा चौकार आणि नक्कीच या आकाशच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौकार येतोय. आपल्या संघाची धावसंख्या मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती करताना पाहतो या आकाशला. आणि या 4 धावींच्या भरीनंतर जर आपण पाहिलं तर धावफलक 53 या आकड्यावरती जाऊन थांबतंय. वैयक्तिक 8 या 13 या आकड्यावरती खेळताना पाहतो या आकाशला. जर पाहिलं तर या 4थ्या षटकातील 3ऱ्या चेंडूवरती मैदानामध्ये आगमन केलं होतं या आकाशनं आणि येणारे उर्वरित चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहिला होता आकाश. आतापर्यंत 13 धावांचं योगदान मात्र दिलंय. येणारे चेंडू असतील 5. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली विशाल मार्फत. अतिरिक्त चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. म्हणजे कुठेतरी फलंदाजाची दहशत पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला होता या आकाशनं, पण येणारा चेंडू हाताळला अतिरिक्त धावेसाठी. पण नक्कीच गोलंदाजाची सरशी लागते. गोलंदाज पुन्हा आपल्या गोलंदाजीच्या लयमध्ये येताना पाहतोय. वर्चस्व मात्र आपलं ठेवताना पाहतोय गोलंदाज विशाल. येणाऱ्या चेंडूवरती चौकार खेचला होता
अतिरिक्त धाव दिल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता करताना पाहतोय. हवेत चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात. पण इथं मात्र काय घडलं, चेंडू गेलाय सीमा रेषे पार. येतोय हा षटकार, झेल घेण्याचा प्रयत्न होता पण इथं कुठेतरी चकला. चेंडू सीमा रेषे बाहेर आदळला 6 धावांसाठी. आणि या 6 धावींच्या भरीनंतर जर आपण पाहिलं तर धावफलक जाऊन टिपलंय 60 या आकड्यावरती. म्हणजे प्रथम फलंदाजी करताना चोरंबे संघाकडून जर पाहिलं तर 4 विकेटच्या मोबदल्यात 60 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्यात. येणारा चेंडू चांगल्या रक्षात्मक पद्धतीनं हाताळला आणि इथं मात्र काय केलं तर आकाशनं आपली विकेट मात्र गमावली. धाव घेण्याचा प्रयत्न केला, असफल ठरला. खेळी मात्र चांगली करत होता. वैयक्तिक 19 आकड्यावरती बाद होऊन परतला. 19 धावांचं योगदान या आपल्या 60 धावांमध्ये देऊन परतीच्या दिशेने चाललेला हा आकाश. नवीन फलंदाज दाखल होतोय निलेश. उर्वरित चेंडूंचा सामना करण्यासाठी सज्ज होताना पाहतोय. मयूर स्ट्राईकला येतोय. पहा इथं मात्र काय घडवलंय, त्याच पद्धतीनं धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि धावचीत या स्वरूपात बाद होताना पाहतोय. येणाऱ्या चेंडूंवरती कोणतीही धाव नाही पण 2 फलंदाज धावचीत या स्वरूपात परतीच्या दिशेने चाललेत. नवीन फलंदाज दाखल होतोय समीर. विशाल निघतोय गोलंदाजीसाठी. पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय. समोरच्या दिशेने तडकवलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि कुठेतरी सफल होताना पाहतोय. आणि नक्कीच पंचांची इशाऱ्याची वाट पाहूया काय घडलंय या मैदानामध्ये. आणि 3 धावा अंकित होत आहेत शेवटच्या चेंडूवरती. आणि या 3 धावांची भरीनंतर आपण धावफलकाकडे जाऊया. 5 षटकांचा खेळ संपला आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर चोरंबे संघाची धावसंख्या 63 आणि जिंकण्यासाठी 64 धावांचं आव्हान ठेवलं या खर्ची संघासमोर. तर चला चोरंबे संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. चौसष्ट धावांचं आव्हान असेल. 63 धावा धावफलकावरती आहे आणि खर्ची संघाला जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये 64 धावा जमवायच्या आहेत. आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 25 मिनिटं आपल्यापाशी आहेत आणि या 25 मिनिटांमध्ये आपली 5 षटकं फेकून झाली पाहिजेत. खर्ची संघाला विनंती असेल ओपनर जोडी मैदानामध्ये दाखल करा.
तर चला क्षेत्ररक्षण सजवून घेतलंय चोरंबे संघाने. 64 धावांचं आव्हान ठेवलं या खर्ची संघासमोर आणि वैयक्तिक पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय हा अनिल. 6 चेंडू हाताळण्यासाठी आमंत्रित केलं या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि स्ट्राईकला येताना पाहतो या अमोल आणि सूरजची जोडी 64 धावांना पेनवण्यासाठी ओपनर जोडी म्हणून मैदानामध्ये दाखल होताना पाहतोय. सुरुवात करतोय गोलंदाजीसाठी अनिल. बॅकफूटला येण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एक धाव अंकित करतोय. दो मॅच आणि नक्कीच जर क्षेत्ररक्षकामधून जर चुकी पाहायला मिळाली असती तर या बी षटकामध्ये चौकार पाहायला मिळत असता. पण चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षक तैनावर होता स्क्वेअर लेगमध्ये आणि त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं. पण इथं मात्र काय घडवले सूरजनं, याची गिनती होते पहिल्या चेंडूमध्ये चौकार खिचून आपलं खातं खोलण्याची. जर आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूने आतापर्यंत पहिला चेंडू हाताळला आणि या पहिल्या चेंडूवरती चौकार खेचून आपलं खातं खोललंय. सूरजनं मात्र तेच केलंय. या चेंडूवरती पायलेगमध्ये गेलेला हा चेंडू 4 धावीची भर पडले, आपलं खातं खोललंय आणि संघाची धावफलक मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न केला या सूरजनं 5 या आकड्यावरती. आणि नक्कीच स्वराज राज्य करतोय आपल्या पहिल्या चेंडूवरती. अनिलच्या गोलंदाजीवरती अनिल निघतोय गोलंदाजीसाठी. समोरच्या दिशेने तडकवलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये गेलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक रोनित फील्ड करतोय, एक धाव अंकित करतोय. आणि तंत्रशुद्ध फलंदाजी करताना पाहिलं या स्वराजला, एक धाव घेऊन स्ट्राईक मात्र रोटेट करतोय. प्रत्येक चेंडूवरती स्ट्राईक घेताना पाहतोय. एकेरी चौकार एकेरी अशी धावा जमवताना पाहतो या दोन फलंदाजांना. पहा इथं मात्र लेगच्या दिशेमध्ये तडकवला. इथं मात्र काय केलंय आकाशनं, झेल मात्र लॉंग ऑनच्या रिजन मध्ये पकडला. या अमोलची खेळी संपुष्टात आणली. या अनिलनं अचूक टप्पा साधला, पुढे मारण्याचा प्रयत्न केला, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता या अमोलचा. झेल मात्र आकाशनं टिपला. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. आणि कुठेतरी धावांना अंकुर लागला, अचूक टप्पा साधला. येणाऱ्या चेंडूवरती चौकार एकेरी धाव जमवली होती, पण येणारा चेंडू सांगून गेला विकेटचं पतन. नवीन फलंदाज महेंद्र, इथं मात्र फलंदाज असफल ठरतोय, गोलंदाज सफल ठरतोय. अचूक टप्पा साधला आणि नक्कीच या गोलंदाजापाशी चांगला असा अनुभव आहे. चांगली टुर्नामेंट मात्र गाजवलेल्या आहेत या अनिलनं. आणि पहिल्या पॉवर प्लेचं षटक हाताळताना पाहतोय. अनिल निघतोय गोलंदाजीसाठी. समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या रिजन मध्ये लॉंग ऑन मध्ये गेलेला हा चेंडू येतोय, जातोय सांगून 6 धावांसाठी येतोय हा षटकार. सो राज करतोय हा आपल्या चेंडूवरती षटकार मारून. आणि नक्कीच या 6 धावांच्या भरीनंतर जर आपण पाहिलं तर धावपलक 12 या आकड्यावरती जातय. आपला साथीदार एकेरी धावेमध्ये बाद होऊन परतला, पण त्याची उणीव मात्र या स्वराजनं भासून दिली नाही. येणाऱ्या चेंडूंवरती आक्रमकता घेतली आणि लोवांच्या रिजन मध्ये गेलेला हा षटकार आपल्या नावावरती कोरलाय. जिंकल तू माथेवर. आणि नक्कीच इथं पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती पाहायला मिळते. नवीन गोलंदाज दुसऱ्या पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी येताना पाहतो या रोनितला. जर पाहिलं तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावा जमवल्यात. उर्वरित 24 चेंडूमध्ये जर पाहिलं तर अजून 52 धावांची गरज असेल खर्ची संघाला जिंकण्यासाठी.
आणि स्ट्राईकला येतोय हा महेंद्र. अमोलची जागा भरून काढण्यासाठी तिसऱ्या क्रमांकासाठी याची वर्णी लागली फलंदाजीसाठी. रोनित गोलंदाजी मारवरती दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळताना पाहतोय. चेंडूला सन्मान दिला त्याच पद्धतीनं रक्षात्मक फलंदाजी करताना पाहिलं. पंचांनी वोट आकाशाकडे केलं. या स्वराजची मात्र खेळी संपुष्टात आली. धावचीत या स्वरूपात बाद झाला. चांगला खेळ करत होता. सात मात्र चांगली देत होता. धावसंख्या मोठी उभारण्याचा प्रयत्न करत होता. विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता. पण याची मात्र धावचीत या स्वरूपात बाद केला आणि परतीच्या दिशेने चाललाय हा स्वराज. वैयक्तिक जर पाहिलं तर 11 धावांचं योगदान दिलं या 4 चेंडूंमध्ये आणि परतीचा इशारा मात्र दाखवला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथं. रोनीच्या पहिल्या चेंडूवरती बाद होऊन परतला हा स्वराज. दोन फलंदाज बाद झालेत. पहिला फलंदाज जर पाहिलं तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अमोल एक धाव अंकित करून लॉंगॉनच्या रेझनमध्ये आकाश आणि झेल मात्र चांगल्या पद्धतीने टिपला. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. जर आपण पाहिलं तर 12 या आकड्यावरती दुसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती एकेरी धावामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करत होते महेंद्र आणि स्वराज, पण स्वराजचं विकेट मात्र इथं जाताना आपण पाहिलं. 11 धावांचं योगदान दिलं. या 12 धावांच्या धावफलकामध्ये येणारे उर्वरित षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहतोय या रोनितला. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. अकुट टप्प्याचा चेंडू, फलंदाज बॅकफुट लाईन मारण्याचा प्रयत्न होता, असफल ठरला. सागर निर्धाव चेंडूची सांगता करताना पाहतोय. 2 चेंडू कुठेतरी धाव गती रोखताना सांगून गेले तर कोणतेही धाव खर्च करून गेले नाही. ते 2 चेंडू उर्वरित चेंडू फेकण्यासाठी सज्ज होताना पाहतोय रोनी. त्याला चौरंबे संघाचा हा गोलंदाज सज्ज होताना पाहतोय. पहा रक्षात्मक फलंदाजी करताना पाहिलं. इथं मात्र काय घडलं, धाव घेण्याचा प्रयत्न केला. समोरचा फलंदाज जागेवरती थांबला. सागरनं रनअप घेतला, पण इथं मात्र चूक घडली. धावचीत या स्वरूपात फलंदाज बाद झाला. सागर येणारे चेंडू सांगून गेलेत, कोणतीही धाव खर्च नाही. 2 फलंदाज पॅव्हिलियनच्या दिशेने जाताना आपण पाहिलं. सागर धावचीत या स्वरूपात 12 या आकड्यावरती. आणि नक्कीच 12 या आकड्यावरती उतरती कळा लागलेली दिसते या खर्शी बारामोरे संघासाठी. आणि हा आकडा कुठेतरी यांना पार करावा लागेल. या आकड्यातून बाहेर निघावं लागेल. 12 या आकड्यावरती अडकून पडलेला हा संघ. 3 फलंदाज बाद होऊन पॅव्हिलियनच्या दिशेने गेलेले आहेत. अजून 52 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. दुसरं षटक, दुसरं पॉवर प्लेचे षटक प्रगतीपथावरती आहेत. येणारे चेंडू 3 चेंडू, या 3 चेंडूमध्ये कोणतीही धाव खर्च नाही. 1 चेंडू डॉट आणि येणाऱ्या चेंडूंवरती 2 धावचित पाहायला मिळालेत. येणारा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज होताना पाहतोय आपण नवीन फलंदाज सिद्धार्थची वर्णी लागते. पुढील 5व्या क्रमांकाचा फलंदाज येताना आपण पाहतोय. अकोट टप्प्याचा चेंडू, याला पुरेपूर मात्र फायदा घेता आला नाही. कुठेतरी दबाव तंत्रामध्ये खेळताना पाहिलं. या सिद्धार्था कव्हर क्षेत्रामधून मारण्याचा प्रयत्न होता या फलंदाजाचा, पण असफल ठरला. गोलंदाज सरस ठरतोय. येणारे चेंडू 4 चेंडू फेकलेत, निर्धाव चेंडू, कोणतीही धाव खर्च करत नाही पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहा त्याच पद्धतीनं त्याच रिझनमध्ये सेम लेंथ या रोनितच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळते.
5वा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. येणारा चेंडू असेल 6वा चेंडू, कोणत्या पद्धतीने हाताळेल की निर्धाव षटक फेकण्यात सफल होताना पाहतोय. येणारा चेंडू सांगून जाईल की या चेंडूवरती काय घडेल. गोलंदाज अकुट टप्प्याचा चेंडू, इथं मात्र काय केलंय आणि बऱ्याच काळानंतर बरीच पराकष्ट करावी लागली या दोन फलंदाजांना एक धाव घेण्यासाठी. एक धावीच्या भरीनंतर 12 या आकड्यानंतर पुढे पदार्पण करतोय 13 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ संपला. निर्णायक असं षटक फेकलं या रोहितनं. येणारे 5 चेंडू निर्धाव चेंडू फेकले. शेवटच्या चेंडूवरती पराकष्टा करून एक धाव जमा केली. या एक धावेच्या भरीनंतर धाव फलक जात आहे 13 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 18 आणि या 18 चेंडू मध्ये जर पाहिलं तर 51 धावा जमवायच्या आहेत खर्ची बारामोरे संघाला. येणाऱ्या फलंदाजाला कुठेतरी रिस्क उचलायला लावेल. आपल्या या पाठलागा करावा लागेल. खेळ मात्र चांगल्या पद्धतीनं करावा लागेल. स्वराजच्या बॅटमधून जर पाहिलं तर एक चौकार एक षटकार, त्याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर सिंगल अशा धावा जमा झाल्या होत्या. पण आतापर्यंत कोणताही फलंदाज त्याच्या व्यतिरिक्त मोठे फटके मारू शकला नाही. येणाऱ्या चेंडूंवरती आक्रमकता स्वीकारावी लागेल या फलंदाजांना. आणि 51 धावांच्या 18 चेंडूमध्ये 51 धावा करायच्या आहेत या खर्ची बारामोरे संघाला. नवीन गोलंदाज तिसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी येतोय हा आकाश. पाहित मात्र स्क्वेअर लेग मध्ये गेलेला हा चेंडू एक धाव अंकित करतोय आणि कुठेतरी एकेरी धावेनंतर पुढे पदार्पण करताना पाहतोय. एक धावेच्या भरीनंतर धावफलक 14 या आकड्यावरती जाऊन टिपतोय. उर्वरित चेंडू असतील 17 चेंडूंमध्ये 50 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. म्हणजे चेंडूमध्ये पहा इथं मात्र महेंद्रानं काय केलंय. रोनित चेंडू खाली. इथं मात्र काय घडलंय, झेल टिपलाय. चांगल्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. महेंद्राची खेळी मात्र संपुष्टात आणली या आकाशनं. महेंद्रानं मोठी रिस्क उचलली होती. पुढे मारण्याचा प्रयत्न केला होता बाउंड्रीच्या लगत. झेल मात्र या रोहितनं टिपला आणि याची खेळी मात्र संपुष्टात आणली. नवीन फलंदाज दाखल झालाय निलेश. आतापर्यंत जर पाहिलं तर आकाश दिसतोय गोलंदाजीसाठी पुढे मारण्याचा प्रयत्न होता आणि नक्कीच कुठेतरी आपला संघ अडचणीत आहे आणि मोठे फटके मारून विजयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न मात्र हा सागर करत होता. पण याची सांगता मात्र या गोलंदाजाने हेरली आणि याचं रूपांतर मात्र निर्धाव स्वरूपात केलं या आकाशनं. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडू हाताळीत कोणती एक धाव खर्च केली. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. आकाश मार्फत व्हाईट बॉलचा इशारा येतोय. नकारात्मक चेंडू. या अतिरिक्त धावेनंतर धावफलक मात्र पुढे सरकलंय 15 या आकड्यावरती. अकोट टप्प्याचा चेंडू. या चेंडूचा पुरेपूर मात्र या फलंदाजाला फायदा उठवता आला नाही. त्याचं रूपांतर होतंय निर्धाव चेंडूमध्ये. जोपर्यंत तुमचा निर्धाव चेंडू जातील तोपर्यंत तुमचा विजय मात्र लांब लांब होत चाललेला आहे. कुठेतरी रिस्क उचलावी लागेल, मोठा खेळ करावा लागेल आणि या 64 धावांचं आव्हान तुम्हाला पेलवावं लागेल. येणाऱ्या 2 फलंदाजांवरती मात्र मदार असेल निलेश आणि सागरवरती. आकाश मात्र चांगल्या गोलंदाजीच्या लयमध्ये पाहायला मिळतोय. पाहित मात्र बॅटची कडा घेतली. एक्स्ट्रा कव्हर मध्ये गेलेला हा चेंडू एक धाव अंकित केली. एकेरी धावेच्या भरीनंतर धावफलक मात्र पुढे सरकतय.
16 या आकड्यावरती. जर पाहिलं तर 2 धावा खर्च आतापर्यंत केल्यात या आकाशनं आणि 1 विकेट मात्र आपल्या नावावरती कोरताना पाहिलंय. बॅटची कडा घेतली. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक रोनित तैनात होता. एकेरी धावेमध्ये रूपांतर पाहायला मिळतंय. एकेरी आणि एकेरी धावच फक्त घेताना पाहतो. या फलंदाजांना मोठे फटके आतापर्यंत यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेले नाहीत. उर्वरित षटक येणाऱ्या चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर आणि 17 या आकड्यावरती जाऊन ठेपतो या खर्ची संघ. 12 चेंडू असतील आणि या 12 चेंडू मध्ये 47 धावा जमवायच्या आहेत. जर पाहिलं तर 23.5 च्या सरासरीनं यांना विजयश्री गाठावा लागेल. षटकामागे 23.5 च्या सरासरीनं खेळावं लागेल षटक हाताळण्यासाठी. दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं या रोनितनं. याची वर्णे लागली 4थ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी. पहा त्याच पद्धतीनं षटक हाताळताना पाहतोय. सुरुवात मात्र निर्धाव चेंडू न करताना पाहतोय या रोनितला. अक्षरशः या फलंदाजांना रोखून धरलंय. 1 धाव खर्च केली. 7 चेंडू आतापर्यंत फेकलेत या गोलंदाजानं. फलंदाजाला कोणती आक्रमकता घेऊन देत नाही हा रोनित. पण इथं मात्र आक्रमकता घेतली या निलेशनं. समाचार मात्र चांगल्या पद्धतीने घेतला. या धावेचे रूपांतर करतोय 6 धावेमध्ये आणि या 6 धावेच्या भरीनंतर धाव पलक जातय. तेवीस या आकड्यावरती. अजून 41 धावांची गरज असेल. इथं मात्र काय होतंय. पंचांनी नकारात्मक चेंडू दिलाय. वाईट बॉलचा इशारा येतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर 7 चेंडू निर्णायकाचं चेंडू फेकलं होतं. 8वा चेंडू फेकला या निलेशनं हेरला आणि चेंडू भिरकावून दिला लॉंग ऑनच्या दिशेला 6 धावींसाठी. येणारा चेंडू नकारात्मक चेंडू. या 1 धावीच्या भरीनंतर धावपलक जाऊन टेपलंय 24 या आकड्यावरती. उर्वरित चेंडू मध्ये 40 धावांची गरज असेल. इथं मात्र काय केलं या निलेशनं. अचूक टप्प्यावरती फलंदाजी करताना पाहतोय. स्क्वेअर लेगला मारलेला हा फटका. येतोय हा षटकार आणि या 6 धावींच्या भरीनंतर धावपलक मात्र पुढे गती देताना पाहतोय. 30 या आकड्यावरती जाऊन थांबतोय. अजून 34 धावांची गरज असेल. आतापर्यंत जर पाहिलं तर या रोनितनं 3 चेंडू फेकलेत. या 3 चेंडू मध्ये 2 षटकार खेचलेत या निलेशनं. इथं मात्र काय घडलंय. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूया. आणि डेड बॉल. बॉल कोणतीही धाव नाही आणि निर्धाव चेंडू. आणि नक्कीच निर्धावची सांगता होताना पाहते आपल्याला इथं. रोनित निघतोय गोलंदाजीसाठी. इथं मात्र बॅकफुटला येण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तैनात होता मिड विकेट मध्ये. त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण जर आपण पाहायला मिळालं तर धावगती घेण्याचा प्रयत्न करतोय आणि 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि सफल होतोय. 3 धावा अंकित करतोय आणि या 3 धावेच्या पर्यंत जर आपण पाहिलं तर धावपलक जाऊन
33 आकडेवरती जाऊन ठेपते. अजून 31 धावांची गरज असेल. शेवटचा चेंडू असेल प्रगतीपथावरती या रोनितचा. आणि निर्णायक असा चेंडू हाताळला या रोनितनं. येणारा षटक मात्र सांगून जाणार आहे की या 6 चेंडूंमध्ये 31 धावा जमवायच्या आहेत खर्शी संघाला. या जर शेवटच्या चेंडूवरती जर कोणतीही धाव आली असती तर कुठेतरी या धावगती कमी पाहायला मिळाली असती. पण 60 चेंडू 31 धावांची गरज. चला, चोरंबे संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि माते संघाला विनंती करतो की आपला संघनायक इथं पाठवायचा आहे. शेवटचं षटक आहे. यामध्ये जो जिंकेल तो आपल्या समोर भिडणार आहे. तर विनंती असेल आपला संघनायक इथं पाठवायचा आहे. चला, संघनायक पाठवा. माते संघाला विनंती असेल विलास सपकाळ आपला संघनायक पाठवा. आणि नक्कीच शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र आमंत्रित केलं जातंय. सतीशला आमंत्रित केलंय शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी. स्ट्राईकला असेल निलेश. पहा काय टप्पा आहे, काय अचूक गोलंदाजी आहे. फलंदाजाला कोणत्याही प्रकारे मोठे फटके मारून देत नाही. डॉट बॉलची सांगता. जरी येणाऱ्या 5 चेंडूंवरती 5 षटकार जरी पडलेत तरी कुठंतरी 1 धावेनंतर औपचारिकता समाप्त होईल. पण येणारे 5 चेंडूमध्ये काय घडेल, काय बिघडेल हे येणारे 5 चेंडू सांगून जातील. सतीश निघतोय गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला असेल निलेश. आणि नक्कीच पंचांनी नकारात्मक चेंडू दिलाय. अवंतर धाव येणाऱ्या 5 चेंडूमध्ये जरा पाहिला पण लगातार 5 षटकार खेचावे लागतील या खर्शी संघाला. बॅकफूटला येऊन खेळलेला चेंडू स्क्वेअर लेगमध्ये गेलेला हा चेंडू 1 धाव अंकित करताना पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि काय घडलंय, 2 धावा अंकित होताना पाहतोय. आणि नक्कीच इथं आलेल्या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. इथं आला तर आपला मोलाचा वेळ मात्र इथं दिलात आपल्या या लोकनाथ नेता चषक 2022. आणि नक्कीच आपण इथं नक्कीच तुर्तास रजा घेतो. धन्यवाद. आणि इथं मात्र काय घडलंय, चेंडू गेलाय सीमारेषे पार. येतोय हा षटकार 6 धावांसाठी. आणि या 6 धावांच्या भरीनंतर धावफलक मात्र पुढे जाऊन थांबलंय 42 या आकड्यावरती. म्हणजे अजून 22 धावांची गरज असेल. तीन चेंडू 22 धावांची गरज. सत्यवान निघतोय गोलंदाजीसाठी. सतीश निघतोय गोलंदाजीसाठी. पहा इथं बॅटची गाळा घेतली. चेंडू गेलाय फाईन लेग मध्ये. एसटी रक्षकाच्या पाठीमागे जातोय सीमा रेषे पार. येतोय हा चौकार. 2 चेंडू 18 धावांची गरज असेल. सतीश निघतोय गोलंदाजीसाठी. अकुट टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय हा चौकार. 1 चेंडू 14 धावांची गरज. पहा या शेवटच्या चेंडूवरती मात्र शेवट मात्र गोड केलाय 4 धावेनी. आणि 10 धावेनी आपला हा सामना गमवलाय खर्शी संघाने. आणि 10 धावेनी जिंकलाय चोरांबे संघाने. चोरांबे संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे खर्शी संघाचा हार्दिक हार्दिक आभार.
शेवटच्या चेंडू पर्यंत आपला खेळ मात्र चांगल्या पद्धतीने करून दाखवला. याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. आणि विनंती करतो चोरांबे संघाचा संघनायक आणि महाते संघाचा संघनायक, चला लवकर या टॉस का बॉस मध्ये